कालपासून नेहा आणि परीशी काही बोलणंच झालेलं नाहीये. काय करत असतील त्या दोघी? मला त्यांची फार आठवण येते. कसं असेल त्यांचं भविष्य? मी त्यांच्याशी काय बडबडतोस? अरे तू आता नेहाला फोन करत होतास ना, मग तुझ्या मनातल्या भावना मी फक्त शब्दामध्ये व्यक्त केल्या. वेगळा नंबर डायल करतोय मी. हा, कोणाला? वाधवानीला, ज्याला तू फोडणार होतास? हा रे. पश्चाताप लक्षात ठेवा. समीर, मला एक गोष्ट सांग. आपण ऑफिसमध्ये जे काम करतो त्यापैकी तुला काही लक्षात आहे की तुला फक्त आता एवढंच माहिती आहे, यश तुझं नेहावर प्रेम आहे, नेहाचं तुझ्यावर प्रेम आहे, बस दॅट्स इट? असं बोलतोस ना माझ्याशी? ही डायरी आहे ना, ही डायरी मी आता बघ, आता ही डायरी ना मी आता ही डायरी जाऊन नेहाला दाखवतो. नक्की? किंवा दाखवतो मी जाऊन. जा. बघा मी चाललोय. जा ना. बघा यश. ए, मस्करी करतोय मी, उगाच काहीतरी असं करू नको, कळलं ना? बस गपचूप. अरे मग मान्य कर ना यार, मी थकलोय आता हे बोलून. मान्य कर ना, तुझं तिच्यावरती प्रेम आहे यार. ते नाही तर भविष्य हेच आहे, पश्चाताप. हे परांजपे अंकल आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झालेत. ते आपल्या घरात बाबा म्हणून राहू शकतात. तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. ये लग्न करायला तयार. माझा निर्जळी उपास कामी आला. तुझा एकटेपणा कायमचा संपला. हो, आणि आमची काळजी मिटली. आपण मस्तपैकी एक फॅमिली फोटो काढूया. नेहा, किती हाका मारल्या तुला? कुणाचा विचार करत होतीस? नाही काकू, तू नाही म्हणालीस तरी मला जे कळायचं ते कळलंय. हा घे प्रसाद. मी तुझ्यासाठी देवळात गेले होते. इतके दिवस तुझ्यासाठी त्याला वेठीला धरलं होतं. आता काही चांगलं घडतंय तर म्हटलं आभारही मानले पाहिजेत. आमच्यासाठी आमच्या मुलीचं लग्न ठरतंय. एकीकडे लग्न ठरल्याचा आनंद आहे, मोठी जबाबदारी पार पाडल्याचं समाधान आहे, आणि दुसरीकडे तू परकी होणार, आमच्यापासून दूर जाणार म्हणून वाईट पण वाटतंय. मी सांगितलं देवाला, जे ठरलंय ते निर्विघ्नपणे पार पडू देत. माझ्या नेहाचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्यासाठी काय मागितलं विसरलेत ना? शी कशी विसरेन मी? तुझ्यासाठी पण मागितलंय. हे घे प्रसाद. पण काय मागितलं? मी त्याला म्हंटल, आमच्या परीला यश दे, आनंद दे, खूप साऱ्या गमती जमती दे. पण देवाने ऐकलं का? हो, ऐकलं ना. तेच तर सांगायला मी इकडे आले ना. आता तुम्ही दोघे बाहेर जा, मी माझी पोळी करते. पण आम्ही दोघे इथे असलो तर काय बिघडलं? माझी पोळी बिघडणार आहे ना. मी काम करताना कोण बोललेलं मला नाही आवडत. अगं बाई, असं आहे का? बरं बरं, या निघते हा मी. अहो काकू थांबा ना, एवढी काय घाई आहे? अगं बाई, आमचं लगीन घर आहे, खूप कामं पडलीत. आतापासून आवरावरी करायला नको का? नेहाजी, अगं बाई, मी लगीन घाई म्हंटल आणि साक्षात जावई बापू समोर उभे. बर, तुम्ही बोलत बसा, मी निघते आता. तुम्ही इथे असे अचानक? तुमची ऑफिसला जाण्याची वेळ आहे ना, मी तुम्हाला सोडायला आलो. हो, त्याची काही गरज नाही. मी जाईन माझी. नेहाजी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा तुम्ही एकट्याच होतात. पण तुम्ही कशाला त्रास करून घेताय?
माझं नेहमीच आहे. तुमच्यासाठी हे नेहमीच असलं तरी माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे ना. आय मीन माझं पहिलंच लग्न आहे ना. होणाऱ्या बायकोला अचानक भेटायला जाणं, अचानक आपण समोर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघणं, ती आपली खूप काळजी करत असल्यामुळे कितीही आपल्याला नको नको म्हणत असली तरी तिला ऑफिसला सोडायला जाणं, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि तुम्हाला सांगू नेहाजी, मला यातलं काहीच मिस नाही करायचंय. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हाय परी बेटा. हाय, गुड मॉर्निंग न्यू फ्रेंड. गुड मॉर्निंग. काय चाललंय? परीची स्पेशल छोटी पोळी. ओ क्या बात है. आमची परी एवढ्या लहान वयात पोळी बनवायला शिकली आहे. हा, आईने शिकवली. मला वाटलंच होतं. तुझ्या आईकडून आता मी पण बरंच काय काय शिकणार आहे. तीन डबे, एक माझा, एक तुमचा. मग तिसरा कोणाचा आहे? यशचा आहे. परी, नेहा, मला माहिती तू निघायच्या गडबडीत असशील, पण तू कदाचित टिफिन भरत असशील असं मला वाटलं, म्हणून तुला फोन केला. ऐक ना, आज येताना प्लीज थोडीशी गाजराची कोशिंबीर घेऊन येशील का? खूप दिवस झाले खाऊन. फ्रेंड. कोण बोलतोय? नेहाजी आणि आमच्या परीचे तुम्ही फ्रेंड, म्हणून मी तुमचा फ्रेंड. परांजपे. तुम्ही असं काय करताय? आता जिथे नेहाजी तिकडे मी असणारच ना. तुम्ही असं काय करता हो? का बरं माझ्या बायकोला, म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला कामाला लावता? तुमच्यामुळे त्या बिचाऱ्या किचन मध्येच आहेत नेहाजी मी आल्यापासून. माझ्याशी बोलायला त्यांना वेळही नाही मिळालाय. मी सांगितलं त्यांना की असं दुसऱ्यांसाठी टिफिन वगैरे करण्याची आता आवश्यकता नाही. माझं ऐकतच नाही आहेत त्या. त्यांना तुमचीच काळजी. त्यांचा होणारा नवरा काय सांगतो याचं त्यांना काहीच नाही. आता माझ्या जागी जर तुम्ही असला असतात तर तुम्हाला काय वाटलं असतं याचा विचार करा ना. मी आपलं का सांगितलं तुम्हाला? कारण तुमच्यात चांगली मैत्री आहे ना. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे मलाही खरं तर आता टिफिनची वगैरे काही गरज नाहीये. मी करीन काही मॅनेज. हे तुम्हाला लक्षात येत आहे, पण हे नेहाजींच्या लक्षात यायला हवं ना. मी बोलतो नेहाशी, नक्की बोलतो. तुम्ही नका काळजी करू. मी ठेवू आता, मलाही निघायचंय. फोन. यशचा फोन आहे.